महोदय, या सभागृहाला माझी एक विशेष विनंती आहे। सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या सभागृहाने एकमताने शक्ती कायदा मंजूर केला होता आणि हा कायदा आपण मंजूर करून केंद्र सरकारला पाठवला होता। त्यावेळी केंद्र सरकारने त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं की BNS हा नवीन कायदा होतोय आणि त्यामुळे आता जर तुमचा कायदा मंजूर केला तर दोन कायद्यांमध्ये कॉन्फ्लिक्ट होईल आणि मग BNS चा कायदा हा केंद्र सरकारने मंजूर केला आणि जवळजवळ आपल्या शक्ती कायद्यातल्या ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी त्यांनी BNS च्या कायद्यामध्ये घेतल्या। आपण एक समिती डीजींच्या अध्यक्षतेखाली तयार केली आणि त्या समितीला आपण सांगितलं की आपण केलेला शक्ती कायदा आणि BNS चा कायदा याच्यामध्ये अशा कुठल्या तरतुदी आहेत की ज्या आलेल्या नाहीत। तर त्या संदर्भात डीजींनी एक रिपोर्ट आपल्याकडे सादर केला आणि आपला संपूर्ण जो कायदा आहे त्या कायद्यातले 2 कलम सोडून बाकी सगळे कलम हे BNS मध्ये आले आहेत अशा प्रकारचा त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी रिपोर्ट दिला आणि ही जी 2 कलम आलेली नाहीत ही स्टेट अमेंडमेंट म्हणून आपण मान्य केली पाहिजेत अशा प्रकारे त्यांनी सांगितलं। मग हे 2 अमेंडमेंट काय आहेत तर अगदी छोटे छोटे अमेंडमेंट आहेत जे त्या कायद्यात आले नाही आहेत। पहिलं अमेंडमेंट असं आहे की आपण आत्तापर्यंत बलात्कार किंवा तत्सम जे काही गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये जी पीडित आहे तिचं नाव डिस्क्लोज करत नाही असं आपल्या कायद्यामध्ये आहे। शक्ती कायद्यामध्ये त्याच्यासोबत आपण टाकलं होतं की ॲसिड विक्टिमचंही नाव हे पब्लिश होऊ नये। तर आता आपण या अमेंडमेंटद्वारे ते काही BNS मध्ये आलं नाही तर या अमेंडमेंटद्वारे आपण एवढीच अमेंडमेंट करतोय की ॲसिड पीडितेचं नाव देखील त्या याच्यात येऊ नये। दुसरं जी अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये आपण जी अमेंडमेंट करतोय त्यात महिलांच्या गोपनीयतेचा विषय झाला की हे जे काही पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या म्हणजे कोणाशी सेक्शुअल ॲडव्हान्समेंट करणे किंवा अशा पद्धतीच्या गोष्टीच गुन्ह्यामध्ये होते। आपण शक्ती कायद्यामध्ये आता जे वेगवेगळे डिजिटल माध्यम आले आहेत त्या डिजिटल माध्यमावरही स्त्रीची बदनामी केली तर ती बदनामी सेक्शुअल ऑफेन्सच्या अंतर्गत किंवा हे जे वेगवेगळे आपण रेपचे वेगवेगळे कॅटेगरीज दिलेले आहेत मोलेस्टेशनच्या कॅटेगरीज दिल्या आहेत त्या कॅटेगरीमध्ये येतील अशा पद्धतीनं आपण त्यावेळेस केलं होतं। आता तेच अमेंडमेंट आपण यामध्ये करतोय ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलं आहे की दूरध्वनी ईमेल सामाजिक माध्यम मंच किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल संवाद माध्यमाद्वारे अश्लील किंवा कामुक स्वरूपातील आक्षेपार्ह संवाद करणे, स्त्रीच्या शरीराच्या कोणत्याही भागाचे वास्तविक किंवा बनावट चित्रण तसेच स्त्रीचा कोणत्याही लैंगिक कृत्यात सहभाग दर्शवणारा कोणताही ध्वनी किंवा दृश्य चित्रफित ऑडिओ किंवा व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अपलोड करण्याची किंवा प्रसारित करण्याची धमकी देणे हाही गुन्हा असेल त्याच संज्ञेतला म्हणजे त्याचं गांभीर्य आपण हे वाढवलेलं आहे। अशा प्रकारचे 2च अमेंडमेंट आहेत की जे शक्ती कायद्यात होते पण BNS मध्ये आलेले नाहीत म्हणून ह्या 2 अमेंडमेंटला स्टेट अमेंडमेंट म्हणून आपण पुन्हा त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे पाठवतो आणि म्हणून हे विधेयक मी मांडलेलं आहे। तर 1 मिनिट मांडायचं हां हो पण हे इंट्रोडक्शन आहे कन्सिडरेशनच्या वेळेला बोला ना तुम्ही। नाही करून टाकू आपण ठीक आहे त्यांना 2 मिनिटं काही बोलायचं असेल। सन 2000 हां तुम्ही महोदय आपल्या अनुमतीने सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मी मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता विधेयक 2026